3 दिवसात देवस्थान जमिनीबद्दल कायदा पब्लिक डोमेनमध्ये टाकणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। हे राम नारी शक्ति वंदना मोदीजींनी ठीक कहा था, महिलाएं माफ नहीं करेंगी। शिवसेना नेते संजय राऊतांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका। एवढ्या शिव्या कुठल्या मंत्र्याला पडल्या नसतील। गिरीश महाजनांच्या व्हिडिओवर नाना पटोलेंकडून खिल्ली। सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना त्रास। महिला आरक्षणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। सध्या देशात अफवांचं पेव फोडून आणि खोट्या आंदोलनाचा बाजार मांडत फिरणाऱ्या भाजप सरकारला तब्बल 11 महिन्यानंतर जाग आली। अंबादास दानवेंचं ट्विट करत सरकारला रोकडा सवाल। आंदोलन भाजपच्या नेत्यांनी रस्ते बंद केले तर लोकांच्या क्रोधाला तोंड द्यावं लागेल। बंद करा, हे मुंबईत कोणी खपवून घेणार नाही। अंजली दमानी यांचं ट्विट। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा फटका। गारपिटीमुळे फळबागांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांची मदतीची मागणी। अमरावतीत धान्य घोटाळ्यावर प्रशासनाचा कडक दणका। 6 रेशन दुकानदारांचे परवाने रद्द। कारवाईत 1,40,00,000 गैरव्यवहार उघड। नांदेडमध्ये वीज लपंडावावरून नागरिकांचा संताप। महावितरण कार्यालयाची तोडफोड। 200हून अधिक नागरिकांचा सहभाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये साई श्रद्धा पार्कमध्ये थरारक खून। महिलेकडून महिलेची निर्गुण हत्या। परिसरात भीतीचं वातावरण। प्रियकरासाठी आईनेच रचला आपल्या मुलाच्या अपहरणाचा कट। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यातील घटनेने उडाली खळबळ।